विधानसभा गटनेतेपदी तुमची निवड झाली आहे, काय सांगाल? मी आनंदी आहे, मी समाधानी आहे। माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, हा विश्वास अनपेक्षित आहे। माझी मागणी अशी होती, माझं सूचना अशी होती की ही सर्व जबाबदारी आमच्या भविष्य जे आहे, नेते आमचे आहेत ते आदित्यसाहेब ठाकरे यांना ही जबाबदारी द्यावी। परंतु आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं की भास्करराव, तुम्ही 7 वेळा निवडून आलेले आमदार आहात, तुमच्या अनुभवाचा फायदा नवीन आमदारांना होईल, लोकशाहीला होईल, सरकारला सुद्धा प्रसंगी तुम्ही मार्गदर्शन करू शकाल, प्रसंगी सरकारला धारेवर धरू शकाल, त्यामुळं ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा। आणि म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारली। नक्कीच पुढची काय रणनीती असेल, काय एकंदरीत मार्गदर्शन करण्यात आलं? असं आहे की त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्ही सभागृहामध्ये जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहा, तुम्ही लायब्ररीचा वापर करून त्या ठिकाणी वाचन करा, सरकारला नियमानं कायद्यानं धारेवर धरा, संख्येनं कमी असला तरीसुद्धा महाराष्ट्राचा आवाज व्हा, महाराष्ट्राचा आवाज बना। आणि ह्या अपेक्षा आमच्याकडे करत असताना तो महाराष्ट्राचा आम्ही आवाज बनावा, असा उद्धव साहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत। नक्कीच आपल्यासोबत भास्कर जाधव होते आणि त्यांनी महाराष्ट्राचा आवाज बनावा असं मार्गदर्शन यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांना केलं आहे असं एकंदरीत सांगण्यात आलं आहे। कॅमेरामॅन जिग्नेशसह मी गायत्री घुगे बोडके, मातोश्री बँड्रा।